श्रीहरी पद्म पुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित भगवद्गीता गोरखपूर गीता प्रेस। कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री शेषशायी भगवान विष्णु की जय, माता लक्ष्मी की जय, लक्ष्मी नारायण भगवान की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद गीता महात्म्य अध्याय 7। भगवान शिव म्हणाले, पार्वती, आता मी 7व्या अध्यायाचे महात्म्य सांगतो। ते ऐकल्याने कानात जणू अमृताचा वर्षाव होतो। पाटलीपुत्र नावाचे एक दुर्गम नगर आहे। त्याचे गोपूर अतिशय उंच आहे। त्या नगरात शंकुकर्ण नावाचा एक ब्राह्मण राहत होता। त्याने व्यापार करून पुष्कळ संपत्ती जमवली, परंतु कधी श्राद्ध करून पितरांना संतुष्ट केले नाही की यज्ञ करून देवांना। तो जमवलेल्या संपत्तीने धनिकांना भोजन इत्यादी देऊन संतुष्ट करी। एकदा तो ब्राह्मण आपल्या 4थ्या विवाहासाठी आपल्या मुलांना व बांधवांना घेऊन परगावी निघाला होता। वाटेत मध्यरात्री जेव्हा तो झोपला होता, तेव्हा एका सापाने कुठून तरी येऊन त्याच्या दंडाला दंश केला। त्याबरोबर त्याच्या सर्पदंशावर मणी, मंत्र, औषधी इत्यादी उपचार केले, पण कशाचाही परिणाम न होता त्याचे प्राण निघून गेले। कालांतराने तो जीव सर्पयोनीत जन्माला आला। मरतेवेळी त्याचे चित्त त्याने कमवलेल्या संपत्तीत गुंतले होते। ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, घरी तैसे घरी होऊनी निघणे, नाही जीविते मरणे, जया साप होऊनी असणे भाटी तिये। त्याप्रमाणे जिवंतपणे अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व जो मेल्यावर त्या जागेत सर्प होऊन त्या धनावर बसून राहतो, त्याला चिंता असते की आता ही आपण मेल्यानंतर कुणीतरी नेल, म्हणून तो तिथेच बसून राहतो आणि कुणी त्याला स्पर्श केला तर तो फुटकारतो। मरतेवेळी त्याचे चित्त त्याने कमावलेल्या संपत्तीत गुंतले होते। त्यामुळे पूर्वजन्माची आठवण होऊन त्याने विचार केला की आपण घराबाहेर जी कोट्यावधी संपत्ती जमिनीत पुरून ठेवली आहे, ती मुलांना न देता आपणच तिचे रक्षण करावे। एकदा या साप योनीचा त्रास होऊ लागून तो ब्राह्मण मुलाच्या स्वप्नात जाऊन त्याने त्यांना आपल्याला सर्पयोनीतून मुक्त करण्याविषयी विनंती केली। त्यामुळे त्यांना बापाने पुरून ठेवलेल्या संपत्तीचा सुगावा लागला। त्या अनिर्बंध मुलांनी एकमेकांना सकाळी उठताच आपल्याला पडलेले स्वप्न सांगितले। त्यापैकी मधला मुलगा हातात कुदळ घेऊन घरातून निघाला आणि जेथे सर्प होऊन त्याचा बाप राहत होता तिथे गेला। जरी त्याला ते ठिकाण नक्की माहीत नव्हते, तरी काही खानाखुणा लक्षात घेऊन तो तेथे पोचला आणि लोभाने त्याने तेथे जाऊन वारूळ खाण्याला सुरुवात केली। इतक्यात तेथील वारुळातून एक भयंकर साप बाहेर आला आणि म्हणाला, अरे मूर्खा, तू कोण आहेस, कशासाठी आला आहेस आणि हा खड्डा कशासाठी खणतोस, ते सर्व मला सविस्तर सांग। मुलगा म्हणाला, मी तुमचा मुलगा शिव। मी रात्री स्वप्नात येथे सुवर्ण असल्याचे पाहिले, त्यामुळे कुतूहलाने मी ते नेण्यासाठी आलो आहे।
मुलाचे हे बोलणे ऐकून साप हसत हसत मोठ्याने स्पष्ट मानवी वाणीत म्हणाला, जर तू माझा मुलगा असेल तर मला या सर्पयोनीतून मुक्त कर. या धनासाठीच तर सर्प होऊन मी येथे आलो. मुलगा म्हणाला, बाबा, आपण मुक्त कसे होणार त्याचा एखादा उपाय मला सांगा. मी अशा अपरात्री कोणाला सांगता येथे आपल्याकडे आलो आहे. वडील म्हणाले, मुला, गीतेच्या अमृतमय 7व्या अध्यायाच्या पठणाशिवाय तीर्थ, दान, तप, यज्ञ यासारखे कोणतेही साधन मला मुक्त करू शकणार नाही. गीतेचा केवळ 7वा अध्यायच प्राण्यांची जरा, मृत्यू यासारखी दुःखे दूर करू शकतो. मुला, माझ्या श्राद्धाच्या वेळी 7वा अध्याय म्हणणाऱ्या ब्राह्मणाला श्रद्धापूर्वक भोजन घाल. त्यामुळे माझी खात्रीने मुक्ती होईल. तसेच आपल्या शक्तीनुसार वेदवेत्या ब्राह्मणांनाही श्रद्धापूर्वक भोजन वाढ. सर्प झालेल्या वडिलांचे ही बोलणे ऐकून सर्वच मुलांनी त्यांच्या आज्ञेप्रमाणे इतकेच नव्हे तर त्याहून अधिक धर्मकृत्ये केली. तेव्हा शंकुकर्णाने आपले सर्प शरीर टाकून दिव्य देह धारण केला आणि सारे धन मुलांना देऊन टाकले. त्यांच्या वडिलांनी कोट्यावधीची संपत्ती त्यांना दिल्यामुळे ती मुले संतुष्ट झाली. इतकेच नव्हे तर ती सदाचारी झाली. त्यांची बुद्धी धार्मिक झाल्यामुळे त्यांनी विहिरी, आड, तलाव, धर्मशाळा, देवालये, अन्नछत्रे इत्यादी निर्माण केली. त्यानंतर 7व्या अध्यायाचा नेहमी जप करत त्यांनी मोक्ष मिळवला. पार्वती, हे तुला 7व्या अध्यायाचे महात्म्य सांगितले. ते ऐकल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. म्हणून 7व्या अध्यायाचे नेहमी सतत मनन, चिंतन, पठन केले पाहिजे. श्री भगवान विष्णू की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.